गरिबीतून बाहेर पडणे हे एक मोठे आव्हान असले तरी योग्य नियोजन, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर हे शक्य आहे. आर्थिक स्थितीकडे जाण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. शिक्षणावर आणि कौशल्यावर भर द्या. शिक्षण हा गरिबीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. नवे कौशल्य शिका. आजच्या काळात फक्त पदवी पुरेशी नाही. प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, ग्राफिक डिझायनिंग, कोडिंग आणि मार्केटिंग यांसारखे कौशल्य आत्मसात करा. व्यावसायिक प्रशिक्षण, तांत्रिक शिक्षण, ITI किंवा अल्पमुदतीचे कोर्सेस करून लवकर नोकरी मिळवता येते. 2. आर्थिक नियोजन आणि बचत. कमी कमवत असतानाही पैशांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. बजेट बनवा. दरमहा होणाऱ्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. बचतीची सवय. अगदी लहान रकमेपासून बचतीला सुरुवात करा. प्रथम स्वतःला पैसे द्या. हा नियम पाळा. व्यसनांपासून दूर राहा. दारू, तंबाखू यांसारखी व्यसने आर्थिक आणि शारीरिक दोन्ही नुकसान करतात. 3. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत. केवळ एक पगारावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे दुसरे साधन शोधण्याचा प्रयत्न करा. जोडधंदा, शेतीला पूरक व्यवसाय. उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन किंवा पार्ट टाइम काम करा. घरगुती उद्योग, पापड, लोणचे बनवणे, शिवणकाम किंवा हस्तकलेच्या वस्तू विकून उत्पन्न वाढवता येते. 4. शासकीय योजनांचा लाभ घ्या. सरकार गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. त्यांची माहिती करून घ्या. मुद्रा कर्ज. स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजात कर्ज मिळते. स्वयंसहाय्यक गट. महिलांनी एकत्र येऊन गट स्थापन केल्यास बँकांकडून आर्थिक मदत आणि मार्गदर्शन मिळते. कौशल्य विकास योजना. मोफत प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी कोर्सेसचा लाभ घ्या. 5. मानसिक दृष्टिकोन बदला. सकारात्मक विचार. गरिबी ही कायमस्वरूपी नसते. कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द ठेवा. नेटवर्किंग. यशस्वी आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा. त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी. आजारपणामुळे मोठा खर्च होऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, चांगला आहार घेऊन आरोग्याची जपणूक करा. यासाठी महत्त्वाची एक टीप आहे. गरिबीतून बाहेर पडणे ही एक मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. यासाठी वेळ लागतो, पण सातत्य ठेवल्याने यश नक्की मिळते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या काही भावना असतील, काही तुम्हाला मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.